अंबरनाथ शहरातून जाणारा कल्याण बदलापूर महामार्ग प्रशासनाच्या चुकांमुळे दिवसेंदिवस जीवघेणा ठरतोय। कारण उल्हासनगर ते अंबरनाथ फॉरेस्ट नाकापर्यंतच्या राज्य महामार्गाच्या कामात ज्या असंख्य चुका करण्यात आल्या आहेत, त्यामुळे हा रस्ता वाहन चालकांसाठी जीवघेणा ठरत असल्याचं दिसून येतंय। 200 कोटीहून अधिकचा खर्च या महामार्गावर करून देखील अनेक ठिकाणी डेथ स्पॉट तयार झाल्याने त्याच ठिकाणी अनेकांचे जीव जात आहेत। सर्वसामान्यांचे जीव जात असताना देखील राजकीय पुढारी आणि सरकारी बाबू केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत। कल्याण बदलापूर राज्य महामार्ग तयार करताना अंबरनाथ विभागात जो कॉन्क्रीट रस्ता तयार करण्यात आला, तो रस्ता 2 टप्प्यात झाल्याने या रस्त्यावर अनेक ठिकाणी अपघात स्थळ तयार झालेत। या महामार्गावर अनेक अपघात होऊन देखील MMRDA आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही सुरक्षेची यंत्रणा उभी केली नाही। रस्त्याच्या मध्यभागी कॉन्क्रीट रस्त्यावर भेगा पडून देखील त्या भेगा बुजवण्यात अधिकाऱ्यांना रस नसल्याचं दिसून येतंय। त्यामुळे प्रशासन किती निष्पाप जीवांचा बळी जाण्याची वाट पाहतंय असा प्रश्न निर्माण झालाय। प्रशासनाच्या अशाच एका चुकीमुळे अंबरनाथमध्ये राहणारा घनश्याम चव्हाण या तरुणाला शुक्रवारी रात्री आपला जीव गमवावा लागलाय। घनश्याम चव्हाण हा 25 वर्षीय तरुण अंबरनाथ फॉरेस्ट नाका ते कल्याणच्या दिशेने येत असताना महामार्गावरील भुयारी विद्युत वाहिनी ही रस्त्याच्या वर असल्याने दुचाकी स्लिप होऊन त्याचा अपघात घडला आणि याच वेळी मागून येणारा कंटेनर त्याच्यासाठी यमदूत ठरला। घनश्याम हा फॉरेस्ट नाक्यावरून कल्याणच्या दिशेने दुचाकीने येत होता, मात्र राज्य महामार्ग DMC कंपनीजवळ निमुळता असल्याने तो रस्त्याच्या कडेने जात होता। याच वेळी भुयारी विद्युत वाहिनी महामार्गावर रस्त्याच्या वर असल्याने त्याची दुचाकी स्लिप झाली आणि मागून येणारा कंटेनर त्याच्या अंगावर चढला। या भीषण अपघातात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। असाच एक डेथ स्पॉट विमको नाका परिसरातील पेट्रोल पंपच्या अगदीच समोर तयार झालाय। या ठिकाणी कॉन्क्रीट रस्त्याच्या मध्यभागी 5 ते 6 इंचाच्या भेगा पडल्या असून या ठिकाणी दुचाकीचं संपूर्ण चाक अडकत असल्यामुळे अनेक वाहन चालक या रस्त्यावर अपघातग्रस्त होत आहेत। त्यामुळे कॉन्क्रीट रस्त्यावरील या भेगा जीवघेणा ठरत असताना देखील त्या बुजवण्याकडे प्रशासनाकडून पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येतंय। तर दुसरीकडे या राज्य महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं काम करताना MIDC आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी रस्त्याच्या खालून गेल्याने अनेक ठिकाणी जलवाहिनीच्या वॉल ऑपरेटिंगसाठी लोखंडी प्लेट टाकण्यात आली आहे। कॉन्क्रीट रस्त्याच्या मध्यभागी या लोखंडी प्लेट टाकण्यात आल्या असल्या तरी त्याच्या बाजूला भले मोठे खड्डे पडले असून त्या ठिकाणी दुचाकीस्वार घसरून पडत आहेत। अंबरनाथ पश्चिमेच्या पोलीस स्टेशन चौकात महामार्गावर लोखंडी प्लेट आहे। या लोखंडी प्लेटच्या कडेला दोन्ही बाजूस खड्डा तयार झाल्याने अनेक दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत। मात्र तरीही प्रशासन या प्लेटभोवती तयार झालेले खड्डे दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येतंय। तर याच राज्य महामार्गावर अनेक ठिकाणी पेव्हर ब्लॉक काढून ते पुन्हा बसवण्यात आले होते, मात्र त्या ठिकाणी हे पेव्हर ब्लॉक रस्त्याशी समतल नसल्याने तिथे खड्डे तयार झालेत। त्यामुळे हे खड्डे देखील वाहन चालकांच्या अपघातांना कारणीभूत ठरतायत। त्यामुळे स्थानिक राजकीय पुढारी आणि प्रशासन आणखीन किती निष्पाप जीवांचे बळी जाण्याची वाट पाहतंय असा संतप्त सवाल सामान्य वाहन चालक आणि नागरिकांमधून उपस्थित होतोय। दर्शन सोनवणे, एकमत न्यूज, अंबरनाथ।